नमस्कार मंडळी, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मला इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड द इंडस व्हॅलीकडून छान असं स्टेनलेस स्टील मल्टीपॉट स्टीमिंग सेट रिसीव्ह झालेला आहे। तर आज मी तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे। शिवाय लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यांच्यासाठी मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक आज मी या स्टीमिंग पॉटमध्ये बनवणार आहे। चला तर पहिला आपण अनबॉक्सिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता छान अशा पॅकेजिंगमध्ये ही भांडी आपल्याला रिसीव्ह झालेली आहेत। मोठ्या बॉक्समध्ये ही भांडी आपल्याला आलेली आहेत। शिवाय आतमध्ये प्रत्येक भांड्यासाठी त्यांनी वेगवेगळा बॉक्स दिलेला आहे, जेणेकरून ही भांडी एकमेकांना लागून स्क्रॅचेस पडणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे। हे बघा, पहिल्यांदा तर हे आहे स्टीमिंग पॉट। तुम्ही याची साईज बघू शकता, छान मोठ्या साईजमध्ये हा पॉट आपल्याला रिसीव्ह झालेला आहे। याचं जे झाकण आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे। नॉबही दिलेला आहे, जेणेकरून आपण झाकण सहज उघडू शकतो आणि वाफ आपल्या हातावर येणार नाही। छान पसरट रुंद असे हे भांडं आहे, दोन्ही साईडला पकडायला छान हँडल दिलेले आहेत। याचं बॉटम तुम्ही बघू शकता, 3 लेअर ट्रायप्लाय बॉटम आहे। हे तुम्ही इंडक्शन आणि गॅस दोन्हीवरही वापरू शकता। छान असं भांडं आहे हे। ह्याच्यासोबत आपल्याला 5 प्लेट्स दिलेल्या आहेत। पहिली प्लेट तुम्ही बघू शकता, इडलीची प्लेट आहेत। 2 प्लेट्स इथे इडलीचे आपल्याला दिलेले आहेत। एका प्लेटमध्ये 7 इडल्या तयार होतील, म्हणजे एकाच टायमाला आपण 14 इडल्या बनवू शकतो। आता अजून दुसरी प्लेट आहे, ही आहे ढोकळा प्लेट। याही आपल्याला 2 प्लेट्स दिलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण ढोकळा किंवा कोथिंबीर वडी बनवू शकतो। जास्त क्वांटिटीमध्येही आपण या बनवू शकतो, कारण की 2 प्लेट आहेत। हे आहे स्टीमिंग प्लेट। ह्याच्यामध्ये तुम्ही मोदक, मोमोज किंवा कोणतीही भाजी तुम्हाला स्टीम करायची असेल तर तुम्ही करू शकता। तर असं हे द इंडस व्हॅलीचं स्टेनलेस स्टील मल्टीपॉट स्टीमिंग सेट जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही माझा कूपन कोड वापरू शकता। माझा कूपन कोड वापरला तर तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल। माझा कूपन कोड आहे ज्योती2025। चला तर आता आपण बनवूया मस्त असे मोदक। तर एका पॅनमध्ये घेतलेलं आहे मी तूप, त्याच्यामध्ये घालायचे आहे ड्रायफ्रूट्स। इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत बारीक चॉप करून। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता। हे ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद आचेवर छान असे परतवून घ्यायचे आहेत। थोडे क्रंची झाले की याच्यामध्ये आपल्याला मनुके टाकायचे आहेत, तेही आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान परतवून घ्यायचे आहेत। नंतर हे सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता त्याच पॅनमध्ये मी टाकत आहे खसखस। खसखस ही आपल्याला अर्धा 1 मिनिट छान अशी मंद आचेवर परतवून घ्यायची। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे खोवलेला नारळ। आता हेही आपल्याला मंद आचेवर 2-1 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ। इथे 2 वाटी खोवलेला नारळ होता, त्याच्यामध्ये 1 वाटी मी गूळ घातलेला आहे। म्हणजे जेवढं नारळ असेल त्याचं निम्मा आपल्याला गूळ घालायचं आहे। हेही आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं लागतात गूळ मेल्ट व्हायला। आता त्याच्यामध्ये घालायचे आहे वेलची, जायफळची पूड आणि जे आपण तळलेले ड्रायफ्रूट्स होते तेही घालायचे आहेत। आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर असं हे आपलं मस्त असं मोदकांचं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण उकड काढूया। इथे मी भांड्यामध्ये घालत आहे, हे बघा, पाऊण कप इतकं पाणी घालत आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप इतकं दूध घालायचं आहे। 1 छोटा चमचा त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। उकळी आली का याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। 1 कप पाण्यासाठी इथे मी 1.25 कप इतका तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। इथे मी पटणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला ढवळत राहायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटं पीठ ढवळत राहायचं आहे। त्याच्यानंतर मंद आचेवरच आपल्याला हे 1 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। गॅस बंद करायची, 1 ते 2 मिनिटं पातेल्यात तसंच पीठ ठेवायचं। नंतर ते आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान अशी आपले पीठ तयार झालेलं आहे। आता मी हे परातीत काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला गरम गरमच छान मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं मळून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीत आपल्याला एकदम सॉफ्ट डो तयार करायचा आहे। चला तर आता मी तुम्हाला मोदक वळून दाखवते। आता तुम्हाला जितकं मोठा मोदक पाहिजे त्यानुसार तुम्हाला पीठ कमी जास्त घ्यायचं आहे। इथे मी लिंबाच्या आकाराचा पीठ घेतलेला आहे। हाताला पाणी चोळून घ्यायचं आहे। काही जण तांदळाच्या पिठीवरही करतात, पण आम्ही मोदक जे आहेत ते नुसते पाण्यावरच करतो। तर तुम्ही बघू शकता, मी अंगठा बघा, एक खालच्या साईडला धरलेला आहे आणि एक वरच्या साईडला धरलेला आहे आणि 4 बोटं मागे घेतलेले आहेत आणि छान असं हे वाटीसारखं मी हे वळून घेत आहे। मध्ये मध्ये आपल्याला हाताला पाणी घ्यायचं आहे। थोडं थोडंच पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी घ्यायचं नाही आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता 4 बोटं
वरती आहेत, एक अंगठा आहे वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला, असे आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. आता मी याच्या अशा पाकळ्या करून घेते. तुम्ही बघू शकता एक अंगठा आणि बोट जे आहे ते मी मागं धरलेले आहे आणि मधली बोट जी आहे ती मी आतमध्ये अशी असं चिमटी केल्याप्रमाणे आपल्याला ही पाकळ्या किंवा कळ्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करायच्या आहेत. अशा पद्धतीने हे बघा छान अशा आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. हवं तेवढं तुम्ही सारण भरू शकता. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मोदक फिरवत राहायचा आहे गोल 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 वरच्या दिशेने आणि हे बंद करत जायचं आहे. त्याचं असं टोक काढायचं आहे. मस्त असं आपलं मोदक तयार झालं. आता मी तुम्हाला पहिली जी पद्धत दाखवली त्याच्यामध्ये पहिला पाकळ्या केल्या, नंतर सारण भरलं. आता वाटीमध्ये पहिल्यांदा मी सारण भरलं, नंतर या पाकळ्या बनवत आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते करू शकता. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा हा मोदक छान असा गोल गोल करून वरती अशी टोक काढून घ्यायचे. बघा मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. आता इथं मोदकांना मी थोडासा तुपाचा हात लावते म्हणजे मोदक आपला स्टीम केल्यानंतर एकदम सहजपणे निघून येतो. तर इथं मी इंडस व्हॅलीची जी स्टीम प्लेट आहे त्याला ग्रीस करून घेतलं होतं तुपाने. त्याच्यामध्ये मी एक एक असा मोदक ठेवत आहे. आता इथं एक एक मोदकाला मी मस्त असा केसर लावून घेत आहे. स्टीमिंग पॉट ऑलरेडी मी पाणी टाकून गरम करत ठेवलं होतं. याच्यामध्ये ही प्लेट ठेवत आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे ही प्लेट मला ठेवता आली. वर झाकण ठेवलेलं आहे. 10 ते 12 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक मी काढून घेते. तुम्ही बघू शकता प्लेटही अगदी सहजपणे मी काढून घेत आहे. आता हे मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर असे आपले मस्त मऊ नरम लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हीही यावर्षी आपल्या गणपती बाप्पांसाठी माझ्या पद्धतीत मोदक नक्की बनवा. तर आता मी तुम्हाला मोदक ओपन करून दाखवते. मोदक असा ओपन करायचा, त्याच्यावर सोडायची तुपाची धार. तूप टाकल्यामुळे मोदकांची चव अजून वाढते. तर तुम्हाला जर हा द इंडस व्हॅलीचा स्टेनलेस स्टील मल्टीपॉट स्टीमिंग सेट मागवायचा असेल तर माझा कूपन कोड नक्की वापरा. माझा कूपन कोड आहे ज्योती2025. धन्यवाद.